his leg. इंडिया मिलके इंग्लैंड से 1 जुलाई से जुलाई का मजा सिर्फ सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। नमस्कार मंडळी. तुमच्या चेहऱ्यावरच्या हास्याचं रक्षण करण्याचं दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी घेऊन आलोय तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. नव्या कोऱ्या विनोदाचा पुन्हा नवा हंगाम. मंडळी, आज रक्षाबंधन. तुम्हा सगळ्यांना हास्य जत्रेच्या संपूर्ण टीमच्या वतीनं रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा. तर मंडळी, टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया ज्यांच्या टॅलेंटला कसलंच बंधन नाही अशा आपल्या सगळ्या हास्यरथी महारथींचं. त्याचबरोबरीनं स्वागत आहे आजच्या दिवशी बहिणीला भावाविषयी जितकं कौतुक वाटतं त्यापेक्षा जास्त प्रेमानं आणि मायेनं आपल्या हास्यरथी महारथींचं कौतुक करणाऱ्या आपल्या दर्दी हास्य रसिकांचं, अर्थात बोल्ड, बिंदास अँड ब्युटिफुल सई ताम्हळकर, खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. मंडळी, जगातून करोना नाहीसा होईल पण खरात काकूंच्या घरात येणारा गौऱ्या नावाचा व्हायरस काही थांबणार नाही. तर मंडळी, हास्याची बाधा घडवायला पुन्हा एकदा तुमच्या समोर येत आहेत फिल्टरवाड्याचा बच्चन गौरव मोरे, कोळीवाड्याची रेखा वनिता खरात आणि भांडूपची वसंत सेना निखिल बने. थँक्यू. खरात काकू, ओ खरात काकू, हाय का घरात काकू? ओ खरात काकू, मी कधीचा उभा आहे दारात काकू. ओ खरात काकू, हाय का बसला घरात चरत काकू? ओ खरात काकू. ओ या गौऱ्यानी ना वात आणलाय नुसता. लवकर या. याच्यावर आधी एक लस शोधा. काय आहे? थांबा एक मिनिट, टेम्परेचर बघू द्या. हा? 3025. ए, बीपीच्या गोळ्यात. कशाला? कांदा. का? का तुम्ही बेशुद्ध पडल्यावर तुम्हाला शुद्धीवर आणायला? एक मिनिट, मी का बेशुद्ध पडेन? मी नाही सांगू शकत. अरे सांग ना. नो आय एम फिलिंग नर्वस. अरे सांग ना, सांग ना, सांग ना. फ्रेश. कशाला आलास सांग. मी जे सांगेन ना हा. ते ऐकल्यानंतर तुमचं काळीच फाटेल. अटक पण येऊ शकतो कदाचित. का? आणि आमच्या सगळ्यांच्या पायाखाली जमीन हलेल तुमची सोडून. बघायचं हा. बघायचं तुम्हाला. हा. ओके स्वीटी. कोण? ओ माय गॉड. ए ए ही कोण आहे? हीच ती कोण? ट्विटी काय? स्वीटी. बंड्या, माझा बंड्या कुठे आहे? माझा बंड्या कुठे आहे? माझा बंड्या कुठे आहे? मला एकटीला टाकून माझा बंड्या कुठे गेला? माझा बंड्या कुठे? माझा बने. बंड्या. बने, तुझा बंड्या कमी आणि मांड्या जास्त चालतायत. बंड्या, नीट नॉर्मल. एक मिनिट, ही बंड्या कोणाला म्हणते? मी नाही सांगू शकत. सांग ना. आय एम फिलिंग व्हेरी बॅड. अरे सांग ना, सांग ना, सांग ना. फ्रेश. ही बंड्या कोणाला म्हणतेय? खरात काकांना. आ? ही खरात काकांना बंड्या म्हणते? येस. मी आयुष्यभर त्यांच्या बंड्या धुतल्या तरी माझी हिंमत नाही झाली त्यांना बंड्या म्हणायची. पण ही बंड्या का म्हणते? कारण हेच आहे खरात काकांचं अफेअर. हेच बाहेरचं अफेअर. गौऱ्या, काकू हसतायत.
त्याने आपल्याला पकडलं बहुतेक. चल लवकर थांब इथे. थांब आपल्याकडे मास्टर स्ट्रोक आहे 2 मिनिटं सिरियस. काकू हसतात तू स्वीटीच्या रूपात आम्ही आहे ना. बंड्या. काय काकू खूप हसताय. अरे कसं शक्य आहे यांना घरातच उरक नाहीये. 11 वाजेपर्यंत लोळत असतात ते. बाहेर जाऊन अफेअर कुठे करणार. काका सकाळी 11 वाजेपर्यंत का झोपतात ह्याचा कधी विचार केलाय. नाही काका रात्रभर चॅटिंग करतात. हो करतात. हिच्यासोबत चॅटिंग करतात. स्वीटी काल काकांनी हिला अश्लील मेसेज केले. ते मेसेज हिच्या नवऱ्याने बघितले. हिला कुत्र्यासारखा मारला आणि घराच्या बाहेर काढलाय. अनिल 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 नाही नाही. सांभाळ स्वतःला स्वीटी. मला माहिती आहे तू तुझ्या नवऱ्याला खूप घाबरते. मला माहिती आहे. अशीच रडत बसलेली आपल्या जिन्याखाली. मी गेलो म्हटलं हे बाय कोण ग तू. स्वीटी स्वीटी काय झालं. स्वीटी काय काय झालं काय. स्वीटी आता काय खाऊ. स्वीटी स्वीटी काय झालं ते तर सांग. मग हिने मला सगळी घटना सांगितली. माझ्या पायाखालची जमीन हल्ली. म्हटलं हे प्रकरण संपूर्ण महाराष्ट्राला कळण्या अगोदर हिला आपल्या घरी घेऊन जाऊया. कारण तिथे थोरात बाई उभी होती. हो हिने म्हटलं नाही ऐकलं. मी म्हटलं स्वीटी उठ चल आपल्या घरी चल. चल स्वीटी. आणि मग तिला मी आपल्या घरी घेऊन आलो. गौऱ्या अरे काय संबंध. तू माझ्या नवऱ्याला ओळखतेस. हो मी बंड्याला आतून बाहेरून पूर्णपणे ओळखते. काय प्रूफ काय तुझ्याकडे. प्रूफ देते ना मी. बंड्याच्या कानाला केस आहेत. ते सगळ्यांच्याच असतात वेगळं. हा हा सांगते ना मी. बंड्याच्या उजव्या मांडीवर चामखीळ आहे. अजून सांगू डाव्या पायाच्या वरती. गौऱ्या तुला कसं माहित काकांच्या पायावर चामखीळ आहे ते. काका कॅरम खेळायला येतात ना तेव्हा हाफ चड्डीवर येतात. मी बघितलं होतं. तू फक्त स्वीटीला कॅरी कर. बंड्या स्वीटी हे बघ रडू नको. तुझं दुःख मला कळतंय. रडू नको प्लीज. ए म्हणजे तुझं खरंच आमच्या यांच्यासोबत प्रकरण सुरू आहे. हो. तू मिली काकू सोडा. काकू सोडा. हो, काकू सगळं पडेल. तुम्हाला महागात पडेल. कारण तिने पत्र लिहून ठेवलंय. जर माझ्या जीवाचं काय बरं वाईट झालं तर त्याला फक्त आणि फक्त खरात काकू जबाबदार असणार आहे. काकू सोडा. काकू तुमच्या नावाचं पत्र लिहिलंय. तुम्ही जबाबदार. सोडा. गौऱ्या सगळं हल्लं. तिचं अख्खं आयुष्य हल्लंय. तुम्ही का त्या विचारच्या मागे लागलात. स्वीटी ओके ना. आता गौऱ्या ही इथे कशाला आलीये. कशाला आलीये. काय हा बंड्याचं वंशज आहे माझ्या पोटात. मी 2 जीवांची बाई एकटी कुठे जाणार. बंड्या हे बघितलं. गौऱ्या खरात आता गेले. खरात आता काय गेले. करताय काय करताय. नाही काकू फोन करायचा नाही. या फोननी चाळ घात केलाय. नाही हा फोन नाही करायचा. तुम्ही कळलं का. फोन केलं काका सावध होणार. कळलं. मग ते घरी येणार नाहीत. मग संध्याकाळी तुम्हाला रेल्वे पोलिसांचा फोन येईल. का? बॉडी ओळखायला या. मग काय करणार तुम्ही. नाही मग काय करणार. फोन करायचा नाही बस. नाही रेल्वे खाली येऊन यांचा मृत्यू नाही झाला पाहिजे. यांचा मृत्यू मी त्यांच्यावरती बसूनच झाला पाहिजे. अब वो मेरी शिकार है. घरात तुम्ही या आता घरात. गौऱ्या काय काकू काकू काय करताय. नाही नाही काकू नाही. थांबा. अजून 2 आठवडे आपल्याला इकडे काढायचे आहेत. मग सेट पाडा. नाही 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 गौऱ्या नाही. गौऱ्या 2 आठवडे नंतर. एक मिनिट. काय? मी त्यांच्यासाठी ही सगळी तयारी करते. आधी त्यांना लटकवणार. हा. मग हिला फटकवणार. आणि मग हिला लटकवणार. गौऱ्या काय नाही केलं रे मी. म्हणून हे झालंय. नाही म्हणजे काय काय केलं यार मी त्यांच्यासाठी. त्याच्यामुळे पण झालं असेल. अरे गौऱ्या तुला सांगते गौऱ्या मी कॉलेजमध्ये असताना ना चवळीची शेंग होते. प्रसाद ओक सरांनी पार्टी दिली ह्यावर माझा विश्वास आहे. आणि चवळीची शेंग नो नेवर. गौऱ्या 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 आराम कर. कर गौऱ्या गौऱ्या. अय शपथ खरंच काकांची आयटम. आता बोललास परत बोला ना जीभ कापून टाकीन. तुला हे माहिती नाही कळलं. तू जे बघितलंय ते विसरून जायचं. कळलं.
काकू 500 रुपये द्या. कशाला? याला कळलंय बाहेर जाऊन सांगणार 500 रुपये द्या तोंड बंद करायचं आहे. लवकर हे घे. हे घे 500 रुपये. हा आणि परत येऊ नको. जा चायनीजची ऑर्डर दे जा पण. आता क्लिअर. गौऱ्या तुझा किती आधार आहे रे मला. तू नसतास तर मी काय केलं असतं गौऱ्या. थँक्यू सो मच. काकू हे सुद्धा माझं घर आहे. हा गौऱ्या तू सांग आता काय करायचं तू सांग मला. काकू बसा. गौरव को सोचने दो. लवकर. डन. तुमच्यासाठी मी माझी जवानी कुर्बान करतोय. म्हणजे मी हिच्यासोबत लग्न करतोय. काय येस तू? मी हिच्यासोबत लग्न करणार फक्त तुमच्यासाठी. बस. गौऱ्या तू माझ्यासाठी तुझी जवानी कुर्बान करणार. काकू तुमचं दुःख मला बघवत नाही. मी हिच्यासोबत लग्न करणार म्हणजे करणार बस. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. नाही नाही मी बंड्याशिवाय कोणाशी लग्न करू शकत नाही. मी नाही करणार लग्न. अगं वेगळी आहेस का तू? नाही. तू एकटी बाई 2 जिवारी घेऊन कुठे जाणार आहेस? अगं बाहेर लांडगे आहेत लांडगे. कळलं काय? मी तुझ्यासोबत राहणार आयुष्यभर. हा ठीक आहे. माझ्या मुलाच्या तोंडात मंचुरियन जाणार असेल ना तर मी कोणाशी लग्न करेन. मी तिच्याशी लग्न करेन. हिच्यासोबत लग्न करून काय करणार आहेस? हा मी आहे ना. हा, हा? चालेल. आपण दोघं लग्न करूया ठीक आहे? थँक्यू सो मच. मी काय करू तुझ्यासाठी गौऱ्या. काय नका करू काकू. फक्त मला आशीर्वाद द्या आणि आमच्या लग्नाचा तेवढा खर्च करा. किती? 10-12 हजार रुपये येईल तेवढा करा. फक्त येस. एवढंच ना. हो, हो. मी लगेच करते गौऱ्या. थँक्यू. अजून काही पैसे हवे असतील तर सांगा. नाही नकोय मला फक्त दर महिन्याला 5,000 रुपये लागतील. कारण हे जे बाळ आहे याच्या पालन पोषणासाठी मला फक्त मला नको आहे त्या बाळासाठी. मला महिना 50,000 रुपये आहे फक्त. मी सगळा खर्च देते. थँक्यू सो मच गौऱ्या. लवकर द्या काकू मला ऑर्डर द्यायची आहे. हे घे पाया पडा ती. काय पडते. द्या काकू मी ऑर्डर देतो. द्या ना लवकर. नाही गौऱ्या राहू दे. मी हिला सवत करून ठेवते. हा? मी करतोय लग्न तिचं. माझी इज्जत गेली तर जाऊ दे. तू नकोस तुझी अख्खी जवानी कुर्बान करू. अरे ऑर्डर दिले नको. लय शिवाय घालतील. नाही शिव्या घातल्या तरी नेहमी- चालेल. ऐका ना, पण तू काकू. माझ्यासोबत राहशील ना गं. नाही. आपण धुणं भांड करू. आपण फिरायला जाताना पण वार वाटून घेऊ. तू एका वाराला जा मी एका वाराला काकू. जाईन. आपण बहिणीसारख्या राहशील ना गं माझ्यासोबत प्लीज. ऐका माझं. काय द्या ना पैसे द्या. ऑर्डर दिले लय मारतील लय शिवाय घालतील. गौऱ्या एक काम कर. काय? मी तुला 500 रुपये देते. हा. तू गुलाबाच्या पाकळ्या घेऊन ये. कशाला? हिची तरी काय चूक आहे रे. आपण हिचा हनीमून करूया. बघ ना बिचारी. तू चल आतमध्ये चल. काकू, आतमध्ये काय- चल. मी तुला कपडे देते. ए, थांबे. अरे मी स्वीटी नाही आहे यार. मी बने मी काय? बने स्वीटी नाही आहे यार. काय काकू करताय. बने आहे मी. हा बने हो का? का म्हणजे हा गौऱ्या मला म्हणाला 1 प्लेट मंचुरियन देतो. बाई बनशील का म्हणून मी बाई झालो. बाकी काय नाही. आयुष्यभर सांगतो ही प्रॉपर्टी पण त्याची आहे. मी काय नाही केलंय. नाही खोटं सांगतोय. ए, मी कुठे काय बोललो तुला? तू बोलला मला. कधी बोललो तुला मी? तू हा? 1 प्लेट मंचुरियन साठी लिंग बदल केलास? काकू अरे खोटं बोलतो काकू. ए कधी? 1 मिनिट थांबा. कधी बोललो रे मी तू तुला? बोलला मला. काय खोटा नाही बे? ए, तू खोटा बोलतोय. काय सांगतो? अरे मी काय तुम्ही दरवाजा काय लावला? कपडे काढ त्याचे. हा? काकू हे हे बघ. कपडे काढ. काकू बघ. तुझा मोबाईल दे. हा? लवकर दे मोबाईल. काकू नको ना. कपडे काढ नको ना काकू. आता तुमचा व्हिडिओ हो, बनवते. नाही, नको, काकू, नको, काय नको. बोलताय? तू हास. हो, काय हास? त्याच्या कमरेत हात घाल. अरे काय तू हास. तू पण काय घालतोय. लवकर. आता वर्गणी मागायला आलास ना तर हा व्हिडिओ व्हायरल करणार आणि कॅप्शन टाकणार. मैत्रिणीचा केला घातला डायरेक्ट कमरेत हात. हा? पैसे काढ लवकर. देतो. लवकर पैसे काढ. देतो. हे घ्या 28 रुपये आहेत. 28. तुझे काढ पैसे. लवकर पैसे काढ. शी 5 रुपये आहेत. 28 5 33 रुपये घेऊन आला होता तुम्ही इकडे. नालाय का नो. निघ लवकर हा, जातो, निघ. जातो. ए, तू थांब इकडे. कुठे चाललास? हो, तू जाऊ आता दे. काकांच्या तावडीत ओ देणार नको. आहे. ए कवडा थांब ना. निघालास? ओ काकू नको. थांब इकडे. काय तू बोलतो, थांब. काकू मारू नको. नका. काकू नको ना. इकडे जा. क्या बात है. स्त्री सौंदर्याचा आविष्कार बघायला मिळाला आम्हाला या परफॉर्मन्स मध्ये. कडक पण खूप मजा आली. वा सई. बने तुला अजून काय काय चायनीज आयटम्स आवडतात? मी ते द्यायला तयार आहे. परत मुलगी बन. बने खूप मजा आली. जेव्हा मी तुला बघितलं तेव्हा मी संपले आणि तू सुंदर दिसतोयस. येस. आणि असे प्रयोग करत जा.
मजा येते आम्हाला आणि तुला पण मजा येईल. आज खरात काकूंच्या घरी कोणीतरी आलं याचा खूप आनंद झाला. गौऱ्या, अमेझिंग. तुझा कॉन्फिडन्स, तुझं टायमिंग, तुझी एनर्जी याची जितकी दाद द्यावी तितकी कमी आहे. गॉड ब्लेस यू. वने, अमेझिंग. फारच सुंदर. म्हणजे खरात काका आणि काकूंचा संसार कित्येक वर्षापासून चालू आहे आणि त्याची आत्ता काय स्टेज आहे इथंपर्यंत डिटेलमध्ये तू सगळं पोर्ट्रे केलंस कमी शब्दात. खूप मजा आली. बने, आज दिन बने. अमेझिंग. प्लीज बने, पंड्या प्लीज होऊन जाऊ दे प्लीज. ऑन पब्लिक डिमांड, कम ऑन. बंड्या, माझा बंड्या कुठे? माझा बंड्या कुठे? माझा बंड्या कुठे? मला बंड्याला बघायचं. एकदम मालामाल परफॉर्मन्स होता. थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट. मंडळी, आयुष्यात तयार झालेली काही नाती ती म्हणजे अवघड जागेचं दुखणं असतात. असंच एक सासरा आणि जावयाचं अवघड नातं तुमच्या समोर पेश करून तुम्हाला भरपेट हसवायला येत आहेत हास्य जत्रेचे महारथी अर्थात समीर चौघुले आणि भूषण कडू. अकरा वाजले तरी जावे बापू अजून आलेले नाही आहे. नेहमी उशीर होतो त्यांना. अजून आलेले नाहीयेत. नेहमी उशीर होतो. केवढा उशीर तुम्हाला? केवढा उशीर तुम्हाला? 10ला बोलवलं होतं, 11 वाजले हो, आलाच नाही तुम्ही. 1 तास उशीर झाला तुम्हाला. हो सासरे बुवा, आपण रिक्षा चालवतो, विमान चालवत नाही. आणि तुमच्या एरियामध्ये यायचा ना तर एमटी रिक्षा घेऊन यावा लागतो. कोण भाडा पण मिळत नाही, माहिती आहे काय? कोण यायला मागत नाही तुमच्या एरियामध्ये. अरे काय ऍड्रेस आहे का भंगस आहे एरियाची? यांच्या एरियाचा ऍड्रेस काय माहिती आहे काय? नगर सोसायटी आणि भुवन क्या बात. असा ऍड्रेस लिहता कसा ऍड्रेस तो? एक कस्टमर मिळत नाही. एमटी यायचं, एमटी जायचा. काय कसला फालतू ऍड्रेस आहे हा? हा विचार न लग्नाच्या आधी करायचा. माझ्या पोरीशी लग्न केलंस ना तेव्हाच हा विचार करायचा. असा पत्ता असलेल्या बापाच्या मुलीशी लग्न का केलंस? एकतर फसवून घेऊन गेलायस तिला, पळवून घेऊन गेलायस, लग्न केलंस ते. हो सासरे बुवा, पळवली नाही. आमच्या दोघांचा लव आहे, लव. कळलं? ऑटोच्या इंजिन मधून जेव्हा ऑइल होतो लीक तेव्हा आपली मोहब्बत होते क्लिक. काय काव्य आहे हे? दर्जा नावाच्या शब्दाला तुझ्या रिक्षात फोर्थ सीट सुद्धा नाहीये, माहितीये का तुला? हे असंच काहीतरी बोललेलं आहेस आणि माझ्या मुलीला गुंगवलेस आणि पळून घेऊन गेलायस तू. कुठे राहत असेल माझी मुलगी? ऐक ऐक ऐक. हो, राणी सारखी राज करते ती आपल्या कडू महालामध्ये. कडू महाल? अधून मधून तुमचा गडू येतो माझ्या कडू महालात राहायला. गडू नाही येतो, माझी गडे आहे ती. ए, माझी बायको आहे ती. एका अर्थी बरोबरच बोललायस. गडू गडू अशीच चालते ती. पण असं असं मोठ्यांबद्दल असं बोलायचं नाही बाळा, कळलं का? एक आदर असतो. हे चादर बिदर राहू देत. काय ते पॉइंटचं बोला ना. धंद्याची खोटी होते. खाली आपली खडाटणी उभी आहे, माहिती आहे काय? जायचंय पटकन बोला चला. बरं, ए ए ए बस 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 इकडे बस. जावई बापू बस, बसा, खरंच बसा. हा बरं का जावई बापू, मला एक महत्वाचं तुम्हाला विचारायचं आहे. नाही जमणार नाही. ऐकून तरी घ्या ना आधी. आधीच काय नाही म्हणता, ऐकून घ्या ना आधी. ऐकून घ्या ना. हे बघा, बाहेर करोना आहे. ह्या करोनामुळे माझी आर्थिक परिस्थिती फार गंभीर झालेली आहे. तर माझ्यासारख्या बुद्धिजीवी जीवांचा खूप प्रॉब्लेम होतो. आम्ही एक विद्वान आहोत, आम्ही एक प्रगाढ पंडित आहोत, आम्हाला फार अक्कल आहे. ही अक्कल आम्ही बाहेर पाजळत असताना माझ्यातला जो विवेकी माणूस आहे. चौथा गेअर टाका, पटकन मुद्द्याचं बोला. मला रिक्षा शिकवशील? तुझ्याकडे 3 रिक्षा आहेत, त्यातली एक रिक्षा मला शिकवशील आणि चालवायला देशील का? खूप प्रॉब्लेम झालाय रे. संपलं सगळं अकाउंट मधलं 3 महिन्यात. आमची गडू आहे ना खूप खाते. अन्नाचं कण शिल्लक नाहीये घरात. पाया पडतो तुझ्या, प्लीज प्लीज माझं ऐक. मी तसा तुला माहितीये
अरे मी- हो मी- सासरे बुवा सासरे बुवा हे बघा तुमच्यासारख्या विवेक ओबेरॉयने असं पायाशी लोळून घ्यायचं नाही. विवेक ओबेरॉय ना रे, विवेकी माणूस असं म्हणालो मी. विवेक ओबेरॉय कुठून आणलास? ऐक ना रे बाळा, ऐक ना. हे तुला माहिती आहे ना माझा स्वभाव, मी कुणाहीकडे असा हात नाही पसरत. हा मी माहिती आहे तुला, बा मी स्वाभिमानी आहे, मी स्वाभिमानी आहे. कंटाळा आला चालला. नाही हाच स्वाभिमान घेऊन मी ते बाजूला आहे ना अरुण कदम मोटर ट्रेनिंग सुरू तिकडे गेलो होतो रे. त्यांना सांगितलं मला रिक्षा शिकवा, एवढी फी सांगितली. नवीन रिक्षा येईल रे त्यात. काय मी करू? तू कसा, तुझ्याकडे 3 रिक्षा आहेत, एक रिक्षा मला शिकवशील ना रे? शिकवणार अरे सासरे बुवा टेन्शन घ्यायचा नाही, मी शिकवणार. अरे तुम्ही आपल्या मोहब्बतचे बाप आहेत, तुम्हाला नाही शिकवणार तर मग आपण कोणाला शिकवणार? खरं शिकवणार. आजपासून तुमचं ट्रेनिंग सुरू, मी तुमचा गुरु. हो खरंच. काय टेन्शन घ्यायचं नाही सासरे बुवा. एक गोष्ट लक्षात ठेवा, रिक्षा शिकायचं म्हणजे खायचं काम नाही, एकदम जिगर लागतो. जिगर कळलं? रिक्षाचा ट्रेनिंग आणि मिलिटरीचा ट्रेनिंग सेम लेवलचा असतो. हा, एवढं असतं ते? हा म्हणजे काय, अरे आपली जिंदगी गेली आहे रिक्षा लाईन मध्ये, पुरी जिंदगी आपण त्याच्यामध्ये टाकलेली आहे. माहितीये, आपल्या एकट्याच्या जिंदगीवर मागे बसलेल्या 3 जिंदगी अवलंबून असतात. बरोबर. जाताना रिक्षा चालवताना कुठं स्पीड ब्रेकर येतो, कुठे झेब्रा क्रॉसिंग येतो, कुठे सिग्नल येतो, कुठला लाल पडतो, पिवळा Correct. पडतोय, हिरवा पडतोय, ते बघावं लागतं डोळ्यांनी. त्या जिंदगीची मुद्दा जिंदगी वेगळा आहे आपल्या मला. हातात असते. आणि महत्वाचं म्हणजे त्या जिंदगी ते पत्त्यावर पोहोचवायचे, भरकट आहे, खूप भरकट आहे. नाहीये. कळलं? म्हणून बेसिक ना आपली जिंदगी त्या रिक्षा लाईन मध्ये एवढी अशी ना छोटीशी असली ना तरी 25 जिंदगी मिनिटं मोठी आहेत, तेवढं नाही करायचं आपल्याला. कमी कर. सांगण्याचा मुद्दा काय, हेतू काय कळलं एक ना? मिनिट, की यमाची मैत्री करून आपण सावित्री बाईचं आणि नका ना आता ऐकलं ना एवढं तुमचं. कशाला पुढे सांगताय? मला फक्त शिकवा हो रिक्षा. पाया पडतो रे तुझ्या. मला शिकवा, रिक्षा शिकवा हो मला. शिकवणार ट्रेनिंग सुरू. चला हा, एक काम कर, पंटर जा. हा नेवर डू दॅट. काय पंटर नाही म्हणायचं. ती जी लाईन आहे ना आपल्या दोघातली, ती पार नाही करायची. मी सासरे बुवा आहे. नाही सासरे बुवा वगैरे आहे ना ते क्लासच्या बाहेर. हा इथं पंटर मी शिकवतोय ना, आणि फुकट शिकवतोय ना. फुकट. काय जाते अरुण कदमकडे? नाही आहे ना, फुकट शिकवतोय ना, तेव्हा पंटरच. तरी सुद्धा बॅक ऑफ द माइंड लक्षात ठेवा. नाही काय मी काय मला ठेवायचं ते मी लक्षात ठेवेन. हा? जास्त शानपणा करायचा नाही. शिकताना आहे ना फटके गायची दारी ठेवायची. हा असं नाही होणार मी कधीच. फुकट शिकवत नाही एकतर कोणाला. आधी फटका मारायला लावतो, नाही तर धक्का मारायला लावतो. बरोबर. जा पंटर, स्टूल घेऊन ये. जा स्टूल घेऊन येऊ? स्टूल घेऊन ये. कसला स्टूल आणलाय तू? तुला रणबीर कपूर आणायला सांगितलं, तू गौरव मोरे घेऊन आला. एकच स्टूल आहे घरी. ठीक आहे, पर चल रुमाल आहे का? रुमाल प्रत्येक सुशिक्षित माणसाच्या खिशात रुमाल हा तू मना करू नको. हाय का नाही तेवढं सांग. हे आहे ते आहे ते आहे. हा, रुमाल आहे. कळला? हा. अरे शी, काय झालं? अरे केवढा स्वच्छ आहे तो, धुतलेला आहे तो. अरे मग ह्याच्यावर काय ऑब्जेक्शन घेतो? चांगला आहे ना मग. अरे रुमालावरून कळतो रिक्षावाला आळशी आहे का प्रामाणिक आहे का कष्टाळू आहे ते. म्हणजे? त्या रुमालाला त्याच्या पसिन्याची बू यायला पाहिजे. अरे पण मी काही कामच नाही केली तर पसीनाला बू कश? मी का पसीना बू म्हणतोय? अरे मी जर काही कामच नाही केलं तर घामाचा दरबळ येईल कशाला इकडे? मी कळतंय का सांगतोय तुम्हाला? ना, मी शिकवतोय ना, स्वतःच्या शानपणाला लावायचं. कळलं? मेंटेनन्स बिघडवू नको डोक्याचा माझ्या. स्वर एवढंच सांग. हा, हरकत नाही. फुकट शिकवतोय. हा. नाही, नाही. चल हे बघ मी सांगतो तसं कर. चल काय झालं? काय करतोय? चाळे काय करतोय? घरी करत होतो मी. तुला काय हुडी करायला शिकवतोय मी? हुडी हा? नाही, ते नीट अरे उघडलं इथं- पाहिजे ना. अरे घामाचं पाणी करून इथं शिकवतो, तुला कळत नाही काय? हे कर ना, हे इथं लक्ष दे ना तू. चल कर पटकन कर. असं कर पटकन, असं गळ्यात टाकायचं असं. हा चल गाठ मार. हा आता रिक्षाचा फील आला की नाही? हा, हा. बस शिकला रिक्षा. अरे झालं? एवढ्यात कुठे? फक्त एवढंच झालंय. नाही माझ्याशी गाठ आहे, मी शिकवतोय ना. म्हणजे काय ट्रेनर बघ ना कोण आहे. हा चल चम्या मस्त आला शिकलाय. हा चल आता ही रिक्षा आहे. हा बस. मागे बसायचं का पुढे? काय? मागे बसायचं का पुढे? बस मागे बस. मग त्या कस्टमरला जिकडे कुठे जायचं आहे ना, तो स्वतःच येईल रिक्षा चालवत त्या पत्त्यावर निघून जाईल. कळलं? तू फक्त मागे बसून मुतारीत पैसे गोळा करतात ना, तसे पैसे घे. चालेल. तू चालेल फनकन दे ना अशी. अरे चालेल काय चालेल? मागे कसा बसणार तू? तुम्ही खूप मागे काय डबा खायला बसणार आहेस तू? बस ना पुढे. तुझी रिक्षा आहे ना. चाल सांगतो तेवढं कर. चल. अरे असा रिक्षात सरळ रिक्षावाला बसलेला कधी तुझ्या बापाने तरी बघितला होता काय रे बोकडा? ए अरे तुरेपर्यंत ठीक होता, बोकडा म्हणायला लागला आता तुम्ही. हे बघा इमानदारी शिकवतोय, शिकून घे फुकट मध्ये. कळलं? नाही तर बोकड्याच्या पुढे जाईन मी. बोकडा फायनल करूया मग.
मग वेगळे प्राणी नकोत, मग कन्फ्युजन नको. बोकडा तर मग बोकडा फायनल करूया आपण. हा. अरे बोकडा वाकडा बस ना. अरे वाकडा का बसू, पण आहे सीट चांगली आहे. बस ना असं बस बस असं बस असं बसू? हा, बस. अरे पण रिक्षा तिकडे गेली तर काय करू? अरे तुझ्या थोबाडावर नाही रिक्षा चालत, रिक्षा इथे टेरिंग वर चालते, कळलं? आपण असं बसायचं आणि असं रिक्षा चालवायची असते, कळलं ना? असा रिक्षा गेला पाहिजे. पण मुळात मला कळत नाहीये, माझ्या सत्सद विवेक बुद्धीला हे पटत नाहीये की मुळात आपण वाकडा का बसायचं. कारण काय त्याचं? सांगतो. दिवसातून 2 वेळा ढाब्यावरती अंडा मसाला चिकन मसाला खा. 8-8 10-10 तास आहे ना गरम झालेल्या शीटवरती बस, मग तुला कळेल रिक्षावाला एका कुर्ल्यावर का बसतो ते. आणि मग गाणं ऐकायला येईल तुला. इस मोड पे कळलं? चल एका कुर्ल्यावर बस. चल. फार बालिश आहे असं बसायचं, हे फार बालिश आहे. तू बसतोय बांबू अरे, आहे मी बसतोय. काय काय रे बाबा, बांबू टॉमी बिमी दे रे एक- कधी. अरे हे काय करताय तुम्ही हे? काय मग तू काय आम्ही शान- आम्ही हे शहाणपणा बसलोय, काय हे करतोय? हे बघ बसलो. चल बसलाय. हा. चल किक मार. हा? किक मार. एकदम तुम्हाला लागलं तर प्रॉब्लेम होईल परत. तुम्ही जावई आहात ना, तसं मी मारू शकत नाही ना किक. तुम्हाला जावई आहात तुम्ही. अरे मला किक मारायला नाही सांगत आहे. मग? मी तुझ्या मारे ना किक अरे? सांगतोय. अरे किक मार ना, रिक्षा शिकतोय ना, तिथली रिक्षाची किक असते ना, अरे. ती मार किक. चल. पण किक आहे कुठे इकडे? नसली अरे प्रॅक्टिसचा भाग आहे ना. केवढा बालिश आहे तिला माहितीये का? अरे, मारतोय मी. चल मार मार चम्या. चल पटकन. गडरक कट 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 कट. आहेस तू पुढे काय? चल मार. गडरक 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 कट 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 कट. ए माझ्या थोबाडाकडे बघू नको हा. हा आरसा फेकून मारेन, कळलं? हा नाही तर हॉर्न सारखा वाजवीन तुला. चल गडरक कट कट कट. नाही ना जमत नाही नाही, जमत ना. नाही. चल बाजूला. चल चल. मेतकूट भात खाते रे अरे रिक्षा कशी ना हाफ किक मध्ये स्टार्ट झाली पाहिजे. टेक्निक असतो हे बघ, असा बसायचा रिक्षामध्ये, असा चावी लावायचा स्टाईल मध्ये, आरसा बिरसा फिट करायचा आणि अशी हसतंय तोंडावर. काय 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 आवाज येतो तोंडातून तुझ्या. शान्या तू आवाज काढतोस ते? तू केलेला सगळं चांगला काय? हा? दरवाजाचे आवाज बेल बेल स्वतःहून वाजते ना, मग तू कशाला? हा दरवाजाला स्वतःचा कशी आहे आवाज ती? कशाला? मी काढलाय रिक्षा, रिक्षा माझी आहे ना. हा मग मी काढलाय. चल बस. ह्याला ना जजमेंट नाही काय माहितीये माणसाला. एज्युकेशनच्या वार्ता करतो तू. अरे मुळात आजकालच्या रिक्षानं किक नसते, बटन स्टार्ट असते. अरे मग कशाला एवढा शिकवतो किक बिक मारायला मला? हे सोपं नव्हतं का? सुरू केलं एवढं सोपं नव्हतं का? तुला डायरेक्ट शिकायचे, डायरेक्ट माझी लेवल काढायची तुला. म्हणजे तुला ना खांद्यावर बसवलं, तू मालिश वल्ला करतोस ना माझा डोक्याचा. अशी अशी फनकन देईन ना तुला. अरे तू यू आर टॉकिंग. ए, काय फुकट शिकवायला डोक्याला ताप नाही पाहिजे. चल सुरू कर. बस चल. आता कस्टमर येतो, त्याची ट्रेनिंग देतो तुला. बघूया. अरे अंधेरी स्टेशन आहे का क्या? हा ऐका ना, बैठो. काय तू कस्टमरला डायरेक्ट हो बोलला? डायरेक्ट पहिल्याच कस्टमरला तू हो बोलला? हो. काय रिक्षावाल्याची इज्जत बिज्जत आहे की नाही? अशी फनकन देईन ना तुला. अरे पण मनात जर इच्छा असेल, उर्मी असेल तर जायला हरकत ए काय? उर्मीच्या, तुझी उर्मी नाही, ठेव ना तिकडे तुझ्या घरी, कळलं काय? इकडे नाही. ते स्टँड वरती इज्जत नाही घालवायची आपली, समजला? पहिल्या कस्टमरला कधी पण नाही बोलायचा. काय बोलायचा? नाही 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 रे, नाही बोलायचा. नाही नाही नाही, कळतो तुला? नाही नाही. हे बघ, नाही. हे बघ, हा न लका ना हा आणि हा य वा वा असा लटकलेला य असतो ना. नाही, कळलं? कोणत्या पोराला मुलगी दिली आहे मग? काय हे? काय बडबड? नाही काय काय नाही काय नाही. आता या तुम्ही. नाही बोलायचं, कळलं? नाही, नाही. आता नेक्स्ट कस्टमर हा, चालेल ना. येतोय. प्लीज एक्सक्यूज, चला ना लवकर. घरी ना आई वाट बघते हो खूप. काय सातच्यात घरात जावं लागतं ना. आई एकटी असते ना बिचारी. काय वय काय आईचं? इथं रिक्षावरती बघ ना, फोकस कर ना. अरे मी जनरल बोललोय, चौकशी म्हणून तू बोललो. मजनुगिरी काय करतोय? नाही मजुनगिरी नाही मी. आई just- काय करते, कशी असते? तिच्या आयशीवरती लक्ष तुझ्या. बस चले बस. नाही तर देन तुझ्या टेरीवरती. हा तसं नाही, एक चौकशी म्हणून मी बोललो. चल मीटर टाक. चल. कुठे असतो मीटर? कुठे असतो मीटर? कुठे असतो? इकडे असतोय. हा? हे हातात घेतल्यावर बरोबर तुला येतं रे. हा? टाक मीटर टाक. खडाकटिंग. हा कळ. चल रिक्षा सुरू कर. हा घृंग टक 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 आहे ना टक, बटन टक, स्टार्ट. टक. हा. हा मग हा. झुंड टक 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 टक. ए मैं क्या बोलती, तुम्हारे रिक्षा में डेग बिग नहीं क्या? गाना बिना बजाव ना जरा यार. वेगळीच बाई आली आहे, मगाशी वेगळी होती तुला ना. काय करायचं आहे? तूच फक्त व्हेरिएशन द्यायची. हा चल.
ए बजाव ना रे ए गाना बिना बजाव ना एकदम डिंग चिक जरा एकदम हाँ, मस्त एकदम बजाते, मूड बजाते. होना चाहिए हाँ एकदम हाँ आकाशी झेप घेरे माणसा ए मानसा आ. ए क्या रे कौन सा क्या गाना लगा है हिंदी हिंदी लगा ना एकदम ढिंग चिक झंगर बीट्स एकदम वो लगा एकदम हाय. एकदम हाँ झिक चिक 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 डिक चिक चिल्लर मिक्स हाँ म्हणजे काय काय करतोय हे सीडी अशी फिरते ना त्याचं हे करतेस सगळ्याची ऍक्टिंग तूच करणार मग स्वतःची कधी करणार तू विसरला हे कर हा, शिडी, चल पटकन हे 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 बघा 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 प्यार करके नहीं बघा 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 ख्वाबों में जताया तुमको यादों में भगा ना ए भगा ना भगा अरे ए भगा रे जल्दी करते अरे, दो भगा ना. अरे माझी रिक्षा आहे, मला चालवू दे ना गाणं तू कशाला भगा भगा म्हणतो अच्छा रिक्शा में खूबसूरत लड़की बैठी तू ऐसा बोलने का मेरे को हाँ, हाँ? हाँ. कब से मैं देख रही हूँ तू हाँ. तू ऐसा इधर ये आईने में ऐसा मेरे को देख के देखता है ऐसा घुरघुरता है तू ऐसा पीछे खड़ा रह सकता है क्या ऐसा लगेगा नहीं ऊपर जाओ जाओ तू ऐसा आईने में से मेरे को घूरता है मेरे को पता नहीं चलता अरे मैं नहीं घूरता है तुमको तुमको काय को घूरने का अरे मेरे को अरे नजर घड़ रहा है तुम्हारा अरे वो कुछ भी ये मत करो हाँ. तुमको है ना हवालत में भर्ती करना हाँ, चाहिए करो, मेरे को नहीं हाँ, ये ठीक है, करने मैं का है. बुलाती हूँ ए सुनो हवालदार भैया आओ ना ये देखो ना ये मेरे को हाँ नजर ए करे ए रंकाळ्या काय बोलते बाई कंप्लेंट केली तिनं का छेडतो बाईला तू नाही, मी नाही छेडत एकट्या बाईला. दुट्या बाईला बघून चल चल काढ चल ती बाई काय खोटं बोलणार आहे का काय बाई बरोबर की नाही? हाँ मेरे को है ना ऐसा वो आईने में से है ना ऐसा घूर रहा था वो एकदम इसका नजर है ना बहुत ना बेकार नजर है तो ए चल ए 500 रुपये काढ चल अरे नाही मी तुम्हाला काही केलं का मला सांगा बाई हे असं ए, काय? इथे आहे ना बाई इकडे आहे इथे आली बाई ना हा, ती अरे, मगाशी पण आली मी ना असं पुढे. तुम्हाला कधी काही बोललोच नाही ना मी अरे पण बहिणीसाठी- बाई काय खोटं बोलणार आहे का नाही, बाई नाही खोटं हम बाई सांगते है ना हाँ. हाँ, तू इकडे काम करतो हवालदार कर हाँ, मैं ए 500 बाई काय करतोय नहीं मैं एक्चुअली सच बोल रही हूँ मैं तुमको पता नहीं हाँ, 500 रुपये काढ, ए. रिक्षा वाला कोण करणार तो अरे, करणार हाँ, रिक्षा वाला आधी हाँ, ए, 500 रुपये दे ए, आधी मी नाही काय केलं खरंच नहीं, सांगतोय मैं तुम्हाला बाई कर बाई कर बाई कर ए मेरे को क्या करने का रे? चंपा को नहीं, बुला नहीं, तू मैं जायचं 500 को? अरे जा ना मार दरी तुडी मार तू मला ना रिक्षा शिकायची तुझ्याकडे अरे उपाशी मरीन पण तुझ्याकडे रिक्षा शिकणार नाही ही पण रिक्षा घेऊन जा तुझ्याकडे चाल मला नाही शिकायची रिक्षा कडक एक नंबर रिक्षावाल्याचा स्वॅग दादा तुझा पत्ता आणि कुमार सानू एकदम भन्नाट मजा आली हास्यरसिक सई चक्कीत जाळ परफॉर्मन्स भूषण मला असं वाटतं की जो पट्टीचा कलाकार असतो त्याला प्रॉपर्टी किंवा वातावरण किंवा बॅकग्राऊंड म्युझिक कशाचीही गरज नसते तू जी रिक्षा चालू केलीस ती खरंच रिक्षा आहे असं म्हणजे व्हिज्युअलाइज झालं ते अप्रतिम फार सुंदर फारच सुंदर समीरदा अमेझिंग फारच भारी ही कॉन्सेप्ट खूप आवडली आणि असा विषय पुढे जाऊन असा प्रोग्रेस होऊ शकतो ह्यातच खूप कमाल आहे असं मला वाटतं आणि कुठे असतात असे जावई आणि सासरे कुठे असतात फारच अप्रतिम खूप मजा आली आम्ही खूप हसलो आणि प्रत्येक क्षण एन्जॉय केला ते गाण्याचं तू जे केलंस ते भन्नाट होतं तुम्हाला हॅट्स ऑफ फारच सुंदर खूप मजा आली प्रसादा मजा आली मला खूप हे जे आपण वेगवेगळे परम्युटेशन कॉम्बिनेशन्स करतोय जोड्यांची हे केल्यानंतर समोर येणाऱ्या प्रत्येक माणसाबरोबर काम करणं ही त्या त्या नटाची एका अर्थाने रिक्षा असते असं म्हणायला पाहिजे परीक्षेच्या ऐवजी वा वा आणि अशा जर का रिक्षा सक्सेसफुल होत गेल्या इतके जर का मीटर डाऊन परफॉर्मन्स होत गेले तर MSJ सारखेच अजून अनेक स्टँड्स आपल्याला त्या रिक्षांसाठी शोधायला लागतील अशा आशा व्यक्त करतो क्या वंडरफुल बात क्या बात सुपर दादा. सुपर मंडळी हास्य जत्रेची विनोदिनी सुहास परांजपे आणि खानदेशी विनोदाचा सतरंगी बॉम्ब श्याम राजपूत आलेत बेरिंगचा बादशहा असलेल्या संदीप गायकवाडकडे एक जीवनावश्यक वस्तू घ्यायला बघूया तिथे काय धमाल घडतीये टाळ्यांच्या गजरात तिघांचंही स्वागत करूया ए भले 20 रुपया बॅटमेंट ए भले 20 रुपया ए बाबा नीट उभं राहा यार रांगेत उभे राहा परत ते म्युन्सिपाल्टीवाले आले ना तर लफडा करून टाकतील ए बाबा काय काय पाहिजे काय हे
1 किलो अजय देवगण वांगी द्या. हमें तो वांगी ने लूटा, भेंडी में कहा दम था. मेरी सब्जी तब जली जब कढ़ाई में पानी कम था. मैं तुझे वांगी दूंगा अभी के अभी. मैं तुझे पालक दूंगा अभी के अभी. मैं तुझे मेथी की भाजी दूंगा अभी के अभी. मैं तुझे टमाटर दूंगा अभी के अभी. वाह 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 वाह. हे माझं गाव आणि या गावचा बी बाजीराव सिंगम. ते घे वांगे, ते घे बैंगन. वा 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 वा. ते तुमच्याकडनं हाय, हे, भाजी कमाल आहे. घेतली ना यांच्याकडून की सेलिब्रिटीकडनं भाजी घेतल्याचा फील येतो एकदम. नाही नाही सेलिब्रिटीच होतो, आता भाजी विकायला लागलो. का? ते करोना. नाही नाही कोरोना नाही, तुमची मस्ती. आणि ते मगाशी बोललात ना शिंगम आणि बेंगन, ते काय झालं नाही मॅच. नाही मग तू कर. ये देख साले, ए, ए, मेरे को मत चॅलेंज करा. नमस्कार. नमस्कार. हां. काय पाहिजे? मला एक 50 रुपयाच्या अक्षय कुमार मिरची. अरे बाबू भैया मिर्च खाओगे? हाँ मिर्ची खाओगे? इतनी सारी मिर्च खाओगे? हाँ बच्चे की जान लोगे क्या? बाबू भैया ये लो मिर्ची. हाँ सारे घर को हगमन लगेगी, इतनी मिर्ची खाओगे? काय मिमिक्री करता हो तुम्ही? माझा ना प्रॉब्लेम होतो. म्हणजे मी कुठलंही गाणं म्हटलं ना की ते कुमार सानूकडेच जातं. कसं? आता बघा, बगळ्यांची माळ. असं होतं ना माझं. मला कळत नाही, माझं कळत confusion आहे. मिरच्या? हा हा या हा. या या. हा बोल काय हा? अगं दादा कोंडके कोबी घ्यायला आलेलो आहे मी, रांगेतच उभा आहे. हा पिशवी आणली नाही? अरे बापरे, घरीच राहिली का? अरे बापरे, आता काय करू मी? ए हाड. कोण आहे? नाही जमत नाही मला, पण म्हटलं घेऊ बॉ ट्राय करू. लागले लागले लागले. तुम्हाला जे काही ट्राय करायचं नाही ते तुमच्या घरी जाऊन ट्राय करा. चला. तूच आहे का माझ्या मांगे? ए, तूच आहे का माझ्या पुढे? बापरे. अगं तू नको आराया मारू ना. येतो येतो. हा ओ बो, हा तुमच्या मागच्या गोलात आहे ना मी आहे. हा? नाही नाही म्हणजे हा जो आखलेला गोल आहे ना त्याच्यात मी आहे, ही माझी हा. जागा आहे. पिशवी घरी राहिली ती घेऊन येतो. चप्पल ठेवतो बा मी इथे. हा डोंट वरी. दादा काय मस्त करता तुम्ही ते. मला 1 किलो उदय चोप्रा फ्लॉवर द्या. संपला तो. संपला. उदय चोप्रा की फ्लॉवर? फ्लॉवर पण, आणि त्याचा आवाज मला येत नाही काढता. मला काय त्याला स्वतःला पण येत नाही काढता. वर जाऊ दे, मग मला 1 किलो जिम कॅरी वांगी द्या. झेम कॅरी वांगी. Somebody help me! Yes! क्या तुम वांगी खाओगी? वांगी खाओगी तुम? ये प्यारी वांगी खाओगी? खाओगा वांगी? Yes! ये देखो ये वांगी मैंने कहाँ से लाई है. ये वांगी प्यारी वांगी है. आप ले लो ये वांगी. वाह वाह वाह. थँक्यू थँक्यू. याच्या टाकायचं. थँक्यू. काय काय मिमिक्री करता, हॉलिवूड वगैरे. वा, तुम्ही जे चेहऱ्याचं करता ना, काय फ्लेक्झिबिलिटी हो. कमाल करता, कमाल. आवडले ना? हो हो. जर थोड्या वेळाने थांब. लॉजिकल 2 वाक्य येऊ दे, मग कळेल काय आहे ते. मला ना मकरंद अनासपुरे कोबी हवाय. नाही नाही ती संपली. संपली? हं. मग नाना पाटेकर कोबी? अगं टरमाळे तेच सांगतोय ना, पीठ मागे संपली ना. मग आता? कुठून देऊ? आता एकच कोबी राहिलाय. वय बाजूला. वय बाजूला. कशाला बाजूला वा? माझा नंबर आहे. अरे माझा नंबर आहे ना. ओ भावड्या, मला आहे ना 1 किलो दादा कोंडके कोबी दे रे भाऊ.
दादा कोंडके जायला मिळणार ना दादा कोंडके कोबी घेतलंच पाहिजे काय करायचं माहिती का कोबी घ्यायचा आणि घरी जायचं आणि कपडे काढायचे आपले ना हो कोबीचे कपडे काढे त्या मला आलं काय कोबी भोंगळा झाला की नाही भोंगळ्या कोबीला मग कचा कापायचं कापायचं आणि मग कडे टाकायचं मला दादा कोंडके कोबी द्या. नाही मला मकरंद अनासपुरे अहो, कोबी नाही हवी. माहित ना सांगतो ना तुम्हाला मकरन कोबी नाही दादा कोंडके अरे कोबी. ते मलाच बरं सांगा. मकरंद कोबी आणि नाही दादा मकरंद दादा ए! मक्कू म्हणजे पप्पी असते ऐरण अरे, मक्कू म्हणजे मक्या मकरंद अनासपुरे ती कोबी मला पाहिजे. गुनाह है ये किसी दुकानदार को इस तरह से सताना ये गुनाह है ये बापरे गुनाह है ये मला चालेल नशरुद्दीन शाह कोबी बी चालेल बा ए, मला तुला काय कुठली पण कोबी चालेल नाही मला मकरंद अनासपुरे कोबी हवी आहे. मी आधी इथे उभा होतो चप्पल होती माझी इथे पण माझा पहिला नंबर होता माझी चप्पल होती मला कोबी दे रे भाऊ. नाही मी तुझ्या पुढे उभी आहे मला कोबी मिळायला हवी. वय घरी. तू गप्प बस रे गप्प बस. अरे गप्प बसा कमाल करते हो पीटर इतर ये लो पीटर टमाटर नाही मला कोबी पाहिजे बरखुदार मी बर विजय सरपोदार ती पण मीच. काय फरक पडतोय बरखुदार जर असा तुम्ही लफडा केला तर मग मला सांगू नका माझा जर टाळका सटकला तर मग मी दारू पी मग नंतर तुम्ही बोलू नका की दारू पी के मायकल दंगा करता है ओ भाऊ वा 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 वा. मला आहे ना प्राण कोबी पण चालेल अरे अरे कसं मला काय? काय इथे मिमिक्री करायला बोलवलं का रे तुम्ही जरा करू दे ना यार मला ऍक्टिंग बिक्टिंग हे बघ हा शेवटचा कोबी आहे हा घरी घेऊन जाणार आणि माझी बायको याच्यात बटाटा टाकून भाजी करणार आहे तो मी घेऊन जाणार हे 2 लिंबू पडले तुला लिंबू पाहिजे तर लिंबू घेऊन जा अरे तो विकायला आणली होती ना रे कोबी अशी कशी घेऊन जाणार रे अशी कशी घेऊन जाणार म्हणजे अशी घेणार आणि अशी घेऊन अरे जाणार कशी काय घेऊन जातो रे तो कशी काय घेऊन जातो तुम्ही काय नको 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 अरे मेलोय बाबा मी काय मोरे का ती लिंब मी विकायला आणली यार ठेव ना मला खाली अरे असं करू नको यार ज्या पद्धतीने तू मला उचललंय ना हा. त्याच्यापेक्षा भयंकर पद्धतीने माझी बायको मला उचलून आपटेल जर हा कोबी नाही घेऊन गेलो अरे तर बापरे. ऐक मला घेऊन जाऊ दे हा कोबी नाही मला देऊन टाक ना कोबी नाही तर माझी बायको आहे ना मला गैरश्य फालून काढेल रे अरे 4 दिवस झाले मी कोबी घ्यायला येतोय माझा नंबर येतो आणि कोबी संपून जाते एकदा तर मला कोबी मिळाली पण माझी जी पिसोडी होती ना तिला कोणीतरी ब्लेड मारली रे कोबी लंपास केली ब्लेड मारला हो हीच बाई माझ्या मागे होती हिच्या दाढी करायच्या ब्लेड नाही हिने माझी पिशवी पाडलेली आहे मी कशाला दाढी करू. तुझ्या काही भरोसा नाही तू काही बी करू शकते ती ए. बघ, अजून बी दाढीचे केस तसेच आहे तुझे अरे दाढी नाही हा मास्क आहे मास्क. हा, असू दे तिकडे ही कोबी तुझी आहे ना आता ही कोबी माझी माझी बरं का ही कोबी हा लक्षात ठेव ही तुझी कोबी आहे ना मी आता घेऊन चालली कोबी. ए, 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 थांब, 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 ए, दे, दे, नाही माझी कोबी आहे, मी ए, कोबी घेऊन जाणे. ए, कोबी दे मला. कोबी 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 कुठे आहे कोबी एक कोबी मला पाहिजे कोबी घेऊन जाते ना मी. हे बघ हे बघा ही कोबी आता मी तिघात वाटणार आहे बस झाला लफडा बरं वाट चल. हा हे तिघांमध्ये वाटणार आहे एक एक पान सगळ्यांना वाटणार आहे बसा खाली हे घे एक पान तुला एक पान तुला एक पान मला ए मला लहान पान दिलेस तू हेट नको मला. अरे मला तिच्यापेक्षा छोटं पान दिलं रे अरे मी काय ठरवून दिली का पानं तुम्हाला जी आली ती पानं दिली आणि हे बघा हे लक्षात ठेवा जुगाराचं पत्ताचं पान आणि गोबीचं पान हे कसं येईल काही सांगता येत नाही काय चाललंय तुमचं इथे? भाजी संपली जा संपली भाजी विजी काय नाही चला 1 मिनिट हे काय चाललंय तुमचं इथे? सकाळी 10 वाजेपर्यंत परमिशन आहे दुपार झाली तरी तुम्ही अजून भाजी विकताय दंड काढ. फालतू विनोद करतो फालतू विनोद करतोस तिथे हा? तुम्ही बोला ना दंड काढ म्हणून मी अरे भैया मत मारो हमने कुछ नहीं किया है देखो मेरा टूटे को बाल कर रहा है क्या कर रहा है मुझे मत मारो हे सगळं ठीक आहे
पिशवी आण रे. पिशवी आण इकडे. बघितलं ना? भाजी वगैरे घेतोय हे झालं झालं तुमच्या मनासारखं ए, झालं. 500 रुपये दे. 500 रुपये दे. 500 नाही ते एवढेच आहेत. हा ते आण इकडे चल. अहो ऐका ना बघितलं ना झालं ना तुमच्या मनासारखं. तुला ना मला घाल कुत्र्याला. नाही साहेब हो तसं नाही ते कुत्रा कोणाला बोललो तू? नाही ते अहो ती ते अरे क्या मार रहा है बाबा, कैसा मार रहा है तू? गप्पा गप्पा मारा नाही गप्पा गप्पा गिरा गप्पा गप्पा मारा गप्पा 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 गप्पा. वा वा मस्त झाला परफॉर्मन्स. बघूया हास्यरसिक काय म्हणतायत. सई गुरुजी तुम्हाला इकडे वेगळीकडे बघून इतकं बरं वाटलंय आज. हे कॉम्बिनेशन खूप आवडलं. संदीप खूपच भारी. कारण मला असं वाटतं की एक ठराविक चेहरे असतात ज्यांचे आवाज कायम मिमिक होतात, पण तुम्ही जे आवाज काढले ते खूप असे नॉन स्पेसिफिक आणि रॅन्डम पर्सनॅलिटीज आहेत आणि त्यांचे आवाज असे फार पॉप्युलर नाही आहेत किंवा असं नाही आहे की हा एक विशिष्ट आवाज आहे असं पण नाही आहे. सो अमेझिंग, खूप मजा आली. मला कॉन्सेप्ट खूप आवडली ह्या वेगवेगळ्या भाज्यांची. सुहासे तू छोट्याशा ह्याच्यात तुझं अख्खं म्हणजे राहणं किंवा तुझं रुटीन कसं असेल हे सगळं आमच्या डोक्यात आलं आणि ते खूप आवडलं. यू वर अ सरप्राईज. आम्हाला माहीत नव्हतं की तू पण आहेस आणि तू आल्यावर एकदम आनंद झाला आणि खूपच डॅशिंग एंट्री होती. मजा आली. हे कॉम्बिनेशन सुंदर आहे. हे कॉम्बिनेशन परत बघायला नक्की 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 आवडेल. प्रसादा आपका परफॉर्मेंस हमको भी अच्छा लगा, इनको भी अच्छा लगा. वा 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 वा. और ये कॉम्बिनेशन जो है वो भी अच्छा है. पण मजा आली. वंडरफुल. थँक्यू. तर मंडळी याचबरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची. पण हास्याचा हा दरबार उद्या देखील भरणार. तुमचे लाडके हास्य महारथी तुम्हाला खळखळून हसवणार. तेव्हा भेटूया उद्या रात्री 9 वाजता. घेऊन येऊ तुमच्या टेन्शनवरची मात्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा. नव्या कोऱ्या विनोदाचा पुन्हा नवा हंगाम.